ज्या देवाची तुम्ही आणि मी सेवा करत आहोत हा देव एकनिष्ठ असणारा परमेश्वर आहे। आपला देव परमेश्वर कधीच त्याची अभिवचनं व्यर्थ जाऊ देत नाही। आपला देव विश्वास योग्य परमेश्वर आहे आणि तो त्याच्या लोकांचा कधीच त्याग करत नाही, त्यांना तो कधीच सोडत नाही। जगातल्या गोष्टी आपल्याला सोडून जातील। बायबल सांगतं जन्म देणाऱ्या आईला आपल्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल काय? त्याचं उत्तर आहे नाही पडू शकत। एक आई आपल्या बाळाला कधीच विसरू शकत नाही, पण आमचा देव सांगतो की कदाचित त्या आईला विसर पडेल, पण मी तुझा परमेश्वर देव तुला कदापि विसरणार नाही। तो देव आमच्याशी एकनिष्ठ आहे, आमच्यावरती प्रेम करणारा आहे, आम्हाला तो त्याच्या दयेने कृपेने सांभाळणारा देव आहे। देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, या त्रैक्य देवाची आपण सेवा करतो। हे त्रैक्य कशानेही विभक्त होत नाही। हा एक देव आहे, आपण तीन देवाची सेवा करत नाही। वारंवार मी आपल्याला सांगितलं त्रैक्य विभक्त होऊ शकत नाही, परंतु चौथ्या शब्दात येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती म्हटलं येलोई येलोई लमा सबक्तनी, माझ्या देवा तू माझा त्याग का केलास। जे त्रैक्य कशानेही विभक्त होऊ शकत नाही ते त्रैक्य क्षणासाठी विभक्त झालं, आणि ही फार वेदनादायक गोष्ट आहे। का झालं ते त्रैक्य विभक्त एका क्षणासाठी? देव बापाने येशूचा एका क्षणासाठी हात सोडला, कारण की प्रकाश आणि अंधार एकत्र राहू शकत नाही। येशू ख्रिस्ताने संपूर्ण जगाचं पाप स्वतःवरती घेतलं। देवाला तुमचा आणि माझा हात धरायचा होता, म्हणून त्याने काही क्षणासाठी येशूचा हात सोडला होता। मग आता जर देवाने आमचा हात धरण्यासाठी त्याच्या त्रैक्यत्वाला त्याने अशी झळ पोहोचू दिली आहे की त्याद्वारे येशूचा वियोग एक क्षणासाठी का होईना देवाबरोबरचा। देवाच्या प्रिय लोकांनो, ह्या गोष्टीचं गांभीर्य आम्ही नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे। आमच्या देवाने आमच्यासाठी जी किंमत मोजलेली आहे, तारण फुकट आहे, मान्य करतो मी, फुकट आहे याचा अर्थ ते काही किमतीचं नाही असा घेऊ नका। ते मूल्यवान आहे, ते अनमोल आहे, ते कशाने विकत घेता येत नाही। पण आमच्यावर कृपा झाली की तारण आम्हाला मोफत मिळालेलं आहे। आमच्यावर देवाने अशी कृपा केली आहे की ती कृपा आमच्या जीवनासाठी एक आशीर्वादाचं कारण झाली। आमचा देव आम्हाला कधीच सोडत नाही। किती लोक आमेन म्हणतील? मत्तई याचा 26वा अध्याय 33 ते 34 वचनामध्ये, मत्तई 26 33 ते 34, पेत्राने त्याला उत्तर दिले, आपणाविषयी सर्व अडखळले तरी मी कधीही अडखळणार नाही। बाकीच्या 11 अडखळतील, पण येशू मी तुझा असा चेला आहे, मी तुझा असा शिष्य आहे की मी कधीही अडखळणार नाही। पेत्र येशूला सांगत आहे। आणि त्या 26व्या मत्तईच्या अध्यायामध्ये पुढच्याच वचनात 34व्या वचनात येशूने म्हटलं, येशूने त्याला म्हटले, मी तुला खचित सांगतो। सगळ्यांनी म्हणा खचित, थोडं मोठ्या आवाजात, खचित। मी तुला खचित सांगतो, याच रात्री कोंबडा आरवण्यापूर्वी तू 3 वेळा मला नाकारशील। पेत्राने येशूला 3 वेळा नाकारावं हे आधीच येशूला माहित आहे। जर मी त्या जागे असतो ना येशूच्या, यहूदा मला धरून देणार आहे, मी कधीच पाय धुतले नसते। तुम्ही ऐकताय चर्च? हा मला नाकारणार आहे, येशूला सगळं माहित होतं, परंतु त्याचं काम पूर्ण तो करत होता। तो देवाशी एकनिष्ठ राहिला। त्याने त्या शिष्यांचे पाय धुतले की जे त्याच्यावरती अविश्वास दाखवणार होते। देव त्याच्या लोकांचा कधीच हात सोडत नाही। परमेश्वर त्याच्या लोकांचा कधीच त्याग करत नाही। तो दिनी प्रतिदिनी आमच्यावरती दया करतो। पेत्र 3 वेळा येशूला नाकारतोय, पण येशू ख्रिस्त एकनिष्ठ आहे।
पित्याबरोबर पण, त्याच्या कार्याबरोबर, त्याच्या वचनाबरोबर, त्याच्या विश्वासाबरोबर येशू एकनिष्ठ आहे शेवटपर्यंत. एक दिवस तर असा होता की येशूचं एक वाक्य ऐकून यहुद्यांनी डायरेक्ट दगडच उचलले होते मारायला त्यांना. या ठिकाणी देवाच्या प्रिय लोकांनो, एक येशूचा असा शब्द आहे की ते ऐकताच यहुदी चिडले, घाबरले. अरे तू काय बोलतोयस, तुला कळतंय का येशू, तू काय करतोयस हे. त्यांनी सगळ्यांनी येशूला मारायला दगड उचलले. आणि तो शब्द काय माहितीये का? योहान 10 अध्याय 30 आणि 31 वचनात लिहिलंय, मी आणि पिता एक आहोत. किती लोक आमेन म्हणतील? जो स्वर्गात बसणारा तो देव आणि मी, आम्ही दोन नाही, आम्ही एक आहोत. देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा एक आहे. मी आणि पिता एक आहे. पुढचं वचन, तेव्हा यहुद्यांनी त्याला दगड मार करायला पुन्हा दगड उचलले. म्हणजे याच्या आधी पण उचलले होते. मी आणि पिता एक आहे. मग जर परमेश्वर एक आहे, देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा एक आहे, तर आणखीन पुढे जाऊन येशूने काय म्हटलं आहे का? योहान 17 अध्याय 21 वचन, योहान 17 आणि 21, यासाठी की त्या सर्वांनी एक व्हावे, हे माझ्या पित्या, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये, तसे त्यांनीही तुझ्या माझ्यामध्ये एक व्हावे, कारण तू मला पाठवलेस असा विश्वास जगाने धरावा. आम्ही प्रभू बरोबर एक व्हावं ही देवाची इच्छा आहे. आमेन, हालेलुया. पुत्र जगात असताना पित्याशी एकनिष्ठ राहिला. आता आमची जबाबदारी आहे की आम्ही देवाशी एकनिष्ठ राहावं. आता आमची जबाबदारी आहे की आम्ही देवाच्या राज्यात देवाबरोबर, देवाच्या मंडळीबरोबर, हे पाळक वर्ग आहेत त्यांच्याबरोबर, या सेवकांबरोबर, वचनाबरोबर, देवाच्या आत्म्याबरोबर एकनिष्ठ राहावं. आज ही मंडळीची सगळ्यात मोठी गरज आहे. आणि जर हे आपल्याला कळत असेल तर आज नक्की तुमच्या जीवनावर मोठे आशीर्वाद उतरून येतील. किती संकट येतात, देव सोडतो आपल्याला, कुठपर्यंत बरोबर राहतो? युगाची समाप्ती. आता युगाची समाप्ती झाली, त्याच्यानंतर देव कुठपर्यंत बरोबर आहे? मरेपर्यंत, जगेपर्यंत, कायमस्वरूपी. प्रत्येकाचं काय काय उत्तर असेल. दुसरं राजे 13 अध्याय 21 वचनात लिहिले, दुसरं राजे 13:21, की एक देवाचा दास आहे आलिशा. आता आलिशाला किती पट अभिषेक मिळाला एलियाचा? एलियाचा दुप्पट अभिषेक आलिशाला मिळाला. एलियाने 7 चमत्कार केले, आलिशाने 13 चमत्कार केले आणि मेला. किती लोक आमेन म्हणतील? पण अभिवचन किती आहे? दुप्पट. किती चमत्कार व्हायला पाहिजेत? 7 दुने पाडेपाठ आहेत तुमचे. गणित चांगले तुमचं. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. जर एलियाने 7 चमत्कार केलेत, आलिशाने 14 करायला पाहिजेत, परंतु अभिवचन पूर्ण होण्याच्या आधी आलिशा मरण पावला. 13 चमत्कार झाले, आलिशा मेला. त्याच्या शरीरातून दुर्गंधी आली, त्याचं शरीर कुजून गेलं. लाजराच्या कबरेबाहेर बहीण म्हणते, प्रभू नको, धोंड राहू दे, त्याला दुर्गंधी येत असेल. नातेवाईकांना आणि शेजारच्यांना आमची दुर्गंधी येते, पण आमच्या देवाला आमची दुर्गंधी येत नाही. कोविडमध्ये सगळे मास्क घालून आले, पण माझा प्रभू असाच आला आणि त्याने आम्हाला भेटी दिल्या. त्याने आम्हाला धिक्कारलं नाही,
त्याने आम्हाला टाकलं नाही, त्याने आम्हाला असं सोडून दिलं नाही, कारण की आमच्या दुर्गंधीच्या परिस्थितीत तो आमच्यावरती प्रेम करणारा आहे, आमच्या दारिद्र्यामध्ये आमच्यावर दया करणारा आहे, आमच्या भीक मागण्याच्या स्थितीमध्ये तो आमच्यावर प्रेम करतो. जगाने टाकलं तरी माझा देव सोडायला तयार नाही. जग सोडणार आहे, येशू कधीच सोडत नाही. आलिशाचं शरीर कुजलं, सगळ्यांनी साथ सोडली. रोज काय फॅमिली मेंबर भेटायला येत नव्हते कबरेत, आलिशाला बघायला तुझी डेड बॉडीचं काय झालंय. आलिशाला सगळ्यांनी सोडलं, पण देवाचं सामर्थ्य त्याला काही सोडायला तयार नाही. नुसती हाडं राहिलीत कबरेत. काय राहिलीत? हाडं. आणि हे वचनात लिहिलंय, एका व्यक्तीचं प्रेत त्या कबरेत ठेवायला गेले आणि त्या मृत हाडांना या मेलेल्या माणसाचा स्पर्श होतात. मेलेला माणूस जिवंत झाला. 14वा चमत्कार झाला. दुप्पट अभिषेकाचं वचन त्या दिवशी पूर्ण झालं. मला काय सांगायचंय, माणसं मरतील, माझ्या प्रभूचं अभिवचन मरणार नाही. जे देव बोललाय ते पूर्ण होणार. प्रियांनो, जे तुमच्यासाठी भविष्यवाणीचे शब्द आलेत, जे प्रभू तुमच्यासाठी बोललाय ते परमेश्वर पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आमेन, हालेलुया. देवाचा शब्द खाली जाणार नाही. का? आमचा देव खूप एकनिष्ठ आहे. जे तो बोलतो ते करणारा देव आहे. आज नंतर एक हिम्मत दाखवा, स्वतःच्या शब्दांना किंमत द्यायला सुरुवात करा. जे बोलणार ते करायचं नाही तर बोलायचंच नाही. मी असं करतो, मी तसं करते, मी असं करणार, मी तसं करणार. तोंडाला कुलूप लावा. आज नंतर सुरुवातीला देव बोलला, देव खोटं बोलू नाही शकत. प्रियांनो, कधी विचार जरी केला ना, असं देव खोटं जर बोलेल काय, विचार जरी केला, देव एकदा जरी खोटं बोललं, हे आकाशातले तारे खाली पडतील. हे वर काय आहेत माहितीये का? माझ्या देवाच्या शब्दामुळे ते तिथंच थांबलेत. तो बोलला तारे हो 4थ्या दिवशी. त्याच्या शब्दाला किंमत आहे. तो कधीच खोटं बोलत नाही. लबाडी सोडून द्या. देवाच्या प्रिय लोकांनो, जे बोलता ते तुमचे शब्द ख्रिस्ती लोकांना शपथ घ्यायला पूर्ण देवाने मज्जाव घातलाय. घ्यायची नाही शपथ, घेऊ नको. आणि काही काही शहाणे असतात, पटकन आईची चप्पल, समोरच्याला वाटतं शपथ म्हटलाय. लई हुशार लोक आपले सांगलीचे. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू. शपथ का नाही घेत आपण? कारण आपला प्रत्येक शब्द शपथेसारखा आहे. स्पेशल वरून टॅग नाही लावायचा शपथ घेऊन. सत्यता आमच्या शब्दात असली पाहिजे. बोलला तर बोलला, मग ते काही हो ते पूर्ण करण्यासाठी विश्वास योग्य राहायचं. जर प्रभू एकनिष्ठ आहे, तुमचा विश्वास आहे, आपला प्रभू एकनिष्ठ आहे, बदलतो कधी नाही. कितीतरी वेळा मन माझं भारावून जातं मी जेव्हा हे बोलतो तेव्हा. कितीतरी वेळा काही लोक येऊन मला सांगतात की पास्टर तुम्ही भविष्यवाणी केली, पण ती भविष्यवाणी माझ्या जीवनात पूर्ण व्हावी ह्या लायकीचा मी नव्हतो असं लोक म्हणतात. पण देव फक्त एवढं बघतो, अभिषिक्ताच्या मुखातून निघालंय, देवाला पूर्ण करावं लागतंय. हा देव आहे आमचा. कितीतरी वेळा आमची योग्यता नसते, आमची लायकी नसते, पात्रता नसते, पण तो काम पूर्ण करतो जे तो बोललाय. देव एकनिष्ठ आहे प्रियांनो. माझा प्रभू तुम्हाला कधीच फसवणार नाही. तो जिवंत आहे, तो सत्य आहे, तो खरा देव आहे.
आणि जो त्याच्याकडे पाहतो, जो त्याला हाक मारतो, त्याला कधीही तो निराश होऊ देत नाही. मी जर हा विषय बोलायला लागलो ना तर संध्याकाळ होईल, वेळ सगळा असाच जाईल, पण मी हेच बोलत राहील. माझा देव एकनिष्ठ आहे, शब्दाचा पक्का आहे. जर हा देव एकनिष्ठ देव आहे तर आज त्याच्या लोकांची जबाबदारी आहे, आम्ही पण त्याच्याशी एकनिष्ठ झालं पाहिजे. कसं झालं पाहिजे? एकनिष्ठ. धरून ठेवायचं आपल्या दृष्टांताला, याकोबासारखं. उत्पत्ती 32 आणि 26 मध्ये बायबल सांगते, जेनेसिस चॅप्टर 32 वर्स 26, उत्पत्ती 32 आणि 26 मध्ये बायबल सांगतं, मग तो म्हणाला, पहाट होत आहे, मला जाऊ दे. जो पवित्र पुरुष स्वर्गातून उतरला आहे, याकोबा बरोबर झोंबी चालू आहे, सगळे पुढे निघून गेलेत. याकोब त्या पवित्र पुरुषाशी झोंबी करतोय, सगळे निघून गेलेत, झोंबी चालूच आहे. किती वेळ? रात्रभर. आणि आता पहाट व्हायला आली आहे. हा पवित्र पुरुष याकोबाला सांगतोय, पहाट होत आहे, मला जाऊ दे. तो म्हणाला, तो म्हणजे याकोब, तू मला आशीर्वाद दिल्या वाचून मी तुला जाऊ द्यायचा नाही. आमेन, हालेलुया. जोपर्यंत तू मला आशीर्वाद देत नाहीस तोपर्यंत मी तुला जाऊ देणार नाही. आमेन म्हणा, जोपर्यंत तू मला आशीर्वाद देत नाहीस आज मी इथून जाणार नाही. आमेन म्हणणार का? हालेलुया. असे लोक देवाच्या राज्यात पाहिजेत, याकोबासारखे. बरं, आता माझा सोपा प्रश्न तुम्हाला, याकोबाला काय गरज आहे परत आशीर्वादाची? बापाकडून घेतला ना फसून आशीर्वाद, बापाकडे गेला, इसाक आंधळा झालेला. कोण आहेस तू? मी एसाव. खोटं बोलला. बाप म्हणतो, आवाज याकोबाचा आहे, हात लावून बघतो तर एसाव आहे, कारण पूर्ण केसाव होता तो, अंगावरती केस होते. कसं काय, तू कोण आहे? बस ठीक आहे, एसाव तर एसाव. आवडीचं भोजन दिलं आणि सगळे आशीर्वाद खेचायचा प्रयत्न. खोटं बोलून लबाडीनं मिळवलेला आशीर्वाद. खोटं बोलला. देवाच्या प्रिय लोकांनो, त्याला वाटलं मी माझ्या बापाला फसवलं, बापाला सांगितलं की मी एसाव आहे. हा पवित्र पुरुष त्याला विचारतो, झोंबीच्या वेळेस तुझं नाव काय? त्या दिवशी त्याने एसाव नाही, त्या दिवशी त्याने सांगितलं मी याकोब आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बापाकडून फसून आशीर्वाद घेतले आणि गेला सासऱ्याच्या घरी. राहेल त्याला आवडली. कधी कोणाला कोण कुठं आवडल सांगता येत नाही. राहेलचे डोळे आवडले, राहेल आवडली. मामा हॅलो, माझं लग्न करून द्या. अच्छा, 7 वर्ष तुला माझी चाकरी करावी लागेल. आता सासरवाडीत चाकरी करणं म्हणजे किती आशीर्वादाची गोष्ट आहे नाही का? म्हणजे जावई बापू असा घरात आलास, भांडे कोण तुझा बाप घासलं की हो आतमध्ये. सासू सांगल, जावई बापू तेवढे कपडे धुवून घे. जावयाला 1 ग्लास पाणी लवकर दिलं नाही की जावई असा एकदम चिडून जातो. आणि हा कसा जावई होता, 7 वर्ष त्याने अशी मजुरी केली आणि मग नंतर लग्न लावून दिलं. दुसऱ्या दिवशी त्याला कळालं की आपलं लग्न करायचं होतं राहेल बरोबर आणि सासऱ्याने लेहा बरोबर करून दिलं. सासरे भाऊ तुम्ही फसवलं. तू कुठला शहाणा आहेस, बापाला फसवून आलेला माणूस आहेस, तू काय एक्सपेक्ट करतो? सासरा त्याच्या पुढचा निघाला. अजून 7 वर्ष, 14 वर्ष 14 दिवसासारखे वाटले. आशीर्वाद घेतलेला माणूस चाकरी करतोय, त्याला आशीर्वाद म्हणता येणार नाही. पण ज्या रात्री त्याला खरंच स्वर्गाचे आशीर्वाद मिळाले, ज्यावेळेस तो म्हटला की जोपर्यंत तू मला आशीर्वाद देत नाहीस तोपर्यंत मी तुला जाऊ देणार नाही. तुझं नाव काय? माझं नाव याकोब, म्हणजे फसवणारा.
याकोब म्हणजे युक्तीने हिरावून घेणारा. अरे जा, तुझं नाव मी आज बदलत आहे, आज नंतर तुला इस्राएल म्हणतील. इस्राएल, एल एल शडाय, एल सिदकिनो, एल एल म्हणजे साक्षात परमेश्वराचं नाव. तुझ्या ज्या नावामध्ये लबाडी होती, खोटेपणा होता, फसवेगिरी होती, त्या तुझ्या नावाला मी बदलून साक्षात देव तुझ्या नावामध्ये उतरलेला आहे. आज नंतर तुझ्या नावाबरोबर देवाचं नाव जोडलं जाणार आहे. आज नंतर तुझा इतिहास रचला जात आहे. आज नंतर तुझं नाव बदललं जात आहे. तुझं नाव आहे इस्राएल. माणसाबरोबर आणि देवाबरोबर झगडून तू यशस्वी झालास, तुझी सरशी झाली, तू जिंकलाय, तू स्ट्रॉंग ठरलेला आहे. आज देवाच्या प्रिय लोकांनो, त्याच्या नावात एल म्हणजे परमेश्वराची उपस्थिती आली. आज जे इस्रायल राष्ट्र आहे, गाझावाले इकडून आहेत, त्याच्या खालोखाल इजिप्तवाले आहेत, सौदी अरेबिया इकडे आहे, त्याच्यानंतर सिरिया आहे वरच्या बाजूनी. सगळ्या गल्फ कंट्रीजने, सगळ्या राष्ट्रांनी इस्रायलला घेरलंय. जगातले कैक देश इस्रायलच्या विरुद्ध आहेत, पण त्या एवढ्याशा देशाला संपवण्याची ताकद जगात नाहीये. का? कारण त्या रात्री याकोबाने आशीर्वाद घेतला होता, आणि ज्याला माझा देव आशीर्वादित करतो त्याला कोणाचा बाप शापित करू शकत नाही, त्याच्याशी कोणी झुंज घेऊ शकत नाही. आज एवढंच राष्ट्र जगाला हादरून सोडते, त्याचं एकच कारण आहे, यहोवा देवाने इस्रायलला आशीर्वादित केलंय. याकोब म्हटलं असतं, पहाट झाली, चाललास का, ये सांभाळून, परत कधी भेटतोस, ये, बाय बाय, टाटा. आशीर्वाद मिळाले नसते. एकनिष्ठ व्हा, एकनिष्ठ व्हा, सोडू नका. प्रार्थना विषय बदलू नका. देवा, हे काम तुझं आहे आणि मी तुला मागितलंय, मी तुझ्याकडे प्रार्थना करत आहे, मी कॉम्प्रोमाइजची भाषा करणार नाही म्हणा. हालेलुया. मला जे आशीर्वाद पाहिजेत, माझा विश्वास आहे माझा देणारा देव सामर्थ्यवान आहे. आज तो मला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. आपल्या प्रार्थनांशी, आपल्या दृष्टांताशी एकनिष्ठ व्हा. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करणार आणि केल्याशिवाय राहणार नाही. एकनिष्ठ व्हा, एकनिष्ठ व्हा. देव एकनिष्ठ आहे, तुम्ही पण त्याच्या राज्याशी एकनिष्ठ व्हा. एकनिष्ठ व्हा. कितीतरी लोक चर्चला अचानक गायब होतात, आणि जर कारण काढली ना, हे आम्ही एवढे पाळक लोक बसून एका दिवसातच पुस्तक लिहून टाकू. चर्चला न येण्याची कारण, पाहुणे आले होते, पाहुणे आले तर त्यांना घेऊन यायचं चर्चला. पाणी आलं होतं, इकडं जीवनी जलाचा प्रचार चाललाय आणि ह्यांना पाण्याचा विषय पडलेला आहे. ऐकताय तुम्ही चर्च? प्रत्येक ठिकाणी ही स्टोरी आहे. तुम्हाला काम धंदे नोकऱ्या मिळाव्यात म्हणून पाळक उपास प्रार्थना करणार, आणि नोकऱ्या मिळाल्या का तुम्ही स्टाईलमध्ये सांगणार, मला आज ओव्हर टाईम आहे. आणि नंतर नंतर तो ओव्हर टाईमचा शॉर्टकट होतो ओटी. आणि ते असं बोलतात, मी मेडिकलचा फील्डचा आहे, मला असं कोणी बोललं ना ओटी, मला असं वाटतं याला ऑपरेशन थिएटरमध्येच नेलं काय. देवाला एक प्रार्थना करा, काम खूप चांगलं दे देवा, इतकं चांगलं दे की माझ्या गरजा पुरून माझ्याकडे पैसा उरेल, आणि ते काम करून मला तुझ्या भवनात जाता येईल. मला कधीच तुझ्यापासून हा पैसा, माझं काम दूर नेऊ देऊ नको. नोकरी जॉईन करतानाच बॉसला सांगायचं, संडे मॉर्निंग आमचं चर्च असतं, ठेवतोस का कामाला? माझ्यासारखा इमानदार माणूस तुला कोणी भेटणार नाही. बाकीचे दिवस मी इमानदारीने काम करणार, एकदम लक्ष देऊन, तू सांगेल ते ऐकेल, पण मला चर्चला जायला सुट्टी पाहिजे. जर तुमचा बॉस विधर्मी असेल तर तो म्हणेल की काय तुझी देवावरती श्रद्धा आहे, मला पण घेऊन चल. किती लोक आमेन म्हणणार? आपले लोकच बॉस समोर खाली माना, बघा ना जरा जमते नाही, बरं ठीक आहे, पगार मोठा आहे, मला इथं थांबावं लागेल. देवाशी एकनिष्ठ व्हा प्रियांनो. तो प्रभू तुमच्याशी एकनिष्ठतेने वागत आहे. याकोबाने
त्या पवित्र पुरुषाला जाऊ दिलं नाही जोपर्यंत त्याचा आशीर्वाद प्राप्त होत नाही. तो एकनिष्ठ राहिला की मला आज हे प्राप्त करायचं आहे, मला हे आशीर्वाद मिळवून घ्यायचे. इयोब सत्व धरून राहिला. इयोब 2 अध्याय 8 ते 10 वचनामध्ये इयोबाच्या बायकोने सुंदर सल्ला दिला. काय सत्व धरून राहिलास? देवाचे नाव सोडून द्या. आणि बायको नवऱ्याला म्हणते, काय विसरले काय तुम्ही? बायको नवऱ्याला म्हणते मरून जा. किती विधवा होण्याची घाई या बाईला. नवऱ्याला म्हणते मरून जा, कारण तिने नवऱ्याचा रुबाब पाहिला होता. सगळं श्रीमंत, धनवान माणूस, संपन्न, धार्मिक माणूस, त्याचा डायरेक्ट अवतार बदलला. एकदम अंगावरती सगळे फोड, पूर्ण त्या राखेत बसलेला आहे. वाईट परिस्थिती त्याची झालेली आहे. पण बायबल सांगतं या सगळ्या परिस्थितीत इयोबाने कधीही देवाला दोष द्यायचं काम केलं नाही. त्याच्या वाचेने, त्याच्या बोलण्याने, वागण्याने त्याने देवाच्या विरुद्ध काही काम केलं नाही. एकनिष्ठ राहिला. एकनिष्ठ. एवढे एकनिष्ठ राहा की सैतानाची प्रत्येक चाल तुमच्या विरुद्ध फेल होईल. एवढे देवाच्या सानिध्यात इयोबासारखे पक्के बना की तुमचे आशीर्वाद मोकळे केले जातील. प्रत्येक परिस्थितीत एकनिष्ठ राहा. याकूब किती एकनिष्ठ राहिला प्रियांनो. ज्यावेळेस त्याला स्वप्न पडलं, ते तारे, सूर्य, चंद्र वगैरे नमन कसे करतायत, त्या पेंड्या मध्ये पेंडी त्याची उभी आहे, बाकीच्या पेंड्या नमन करतात. सगळ्यांना कळालं याचा अर्थ काय. सरळ होतं ते स्वप्न, एवढं काय कॉम्प्लिकेटेड नव्हतं. तुला आम्ही नमन करायचं, बापाचा जागा तू घेतोय. ॲक्च्युली सगळ्यात मोठा भाऊ रुबेन, त्याला तो जागा मिळायला पाहिजे होता. पण काही लोक असतात लाडके, जसे आज तुम्ही आणि मी येशूचे लाडके आहोत. आमीन, हालेलुया. दुनिया तो जलती रहेगी. बोलो यीशु मसीह की हालेलुया. आमचा बाप चांगला, याच्यात आमची चूक आहे का? आमचा देव आमचा लाड करतो, याच्यात आमचा दोष आहे का? आमचा देव आमच्यावर रोज आमच्यावर कृपा करत राहतो, आमची तो लाड पुरवतो, याच्यात आमचा दोष आहे का? लोक जलेसी दाखवणार. तुमचं चांगलं झाल्यावर जगाला वाईट वाटणार. ह्या याकोबासाठी देवाच्या प्रिय लोकांनो एक आशीर्वादाचं कारण त्याचं लेकरू आहे. आणि त्या योसेफाच्या विरुद्ध सगळे भाऊ आहेत. भावांनी त्याला खड्ड्यात टाकलं. योसेफ काय खालून त्यांना शिव्या देत नाही. खड्ड्यात पडला तरी विश्वास योग्य राहिला. विकून टाकलं त्याला तरी विश्वास योग्य राहिला. पोटीफराच्या घरी गुलाम म्हणून विकलं तरी विश्वास योग्य राहिला. पोटीफर बिचारा बिझी माणूस होता, नेहमी बाहेर इकडं तिकडं त्याचं, हा सगळी घराची देखरेख करायचा. आता पोटीफराच्या घरात 2 विश्वास योग्य आहेत. एक त्याची लग्नाची बायको आणि दुसरा देवाचा दास जो परका आहे त्याच्यासाठी, तो योसेफ. देवाच्या प्रिय लोकांनो, त्याच्या बायकोने त्याचा विश्वासघात केला. पण योसेफ देवाशी एकनिष्ठ, मालकाशी पण एकनिष्ठ राहिला. प्रियांनो, खूप महत्वाची गोष्ट आहे. जेव्हा तो पोटीफर घरी आला, त्याच्या बायकोने रचलेला खोटा डाव त्याला खरा वाटला आणि एका निर्दोष जीवाला त्याने जेलमध्ये टाकून दिलं. देवाच्या प्रिय लोकांनो, योसेफ प्रत्येक परिस्थितीत देवाशी एकनिष्ठ आहे. तो जेलमध्ये गेला तरी देवाशी एकनिष्ठ आहे. तिथं पण स्वप्नांचा अर्थ सांगतोय. एका रात्रीत योसेफाची स्टोरी बदलली प्रियांनो. आज रात्री जेलमध्ये आणि दुसऱ्या दिवशी डायरेक्ट देशाचा प्रेसिडेंट बनला प्रियांनो. हालेलुया. कधी कधी प्रार्थनांची उत्तरं मिळायला उशीर लागल्यावर लोक एकनिष्ठपणा सोडून द्यायला सुरुवात करतात. विलंब लागला, भाऊ खड्ड्यात टाकतायत, मला विकतायत, माझ्यावर खोटा, मला जेलमध्ये टाकलंय, माझं काय जीवन आहे, मी बापाचा लाडका होतो, हे माझं काय जीवन आहे. नाही, त्याने दोष दिला नाही. योसेफ
एकनिष्ठ राहिला शेवटपर्यंत, या गोष्टीची तो वाट पाहत राहिला की परमेश्वर काही मोठ्या गोष्टी करत आहे. एक साधा सोपा सरळ प्रश्न तुम्हाला विचारतो. एखाद्याने छोटंसं झोपडं बांधायला सुरुवात केली आणि दुसऱ्याने महाल बांधायला सुरुवात केली. एक काय बांधतोय? झोपडं बांधतोय छोटंसं, आणि एक आपल्या सांगलीतला सगळ्यात मोठा महाल बांधत आहे. जास्त वेळ कुणाला लागेल? जास्त वेळ बांधकामाला कुणाला लागेल? नक्की लॉक किया जाए. जास्त वेळ कुणाला लागेल? मग ज्या वेळेस लोक तुमची निंदा करतात, अरे काय तुझ्या जीवनात काय, झोपडं नाही बांधत आहे, महाल बांधत आहे. मोठ्या कामांना उशीर लागतो. मला काय पोटीफराच्या घरातला हेड बनायची इच्छा नाहीये, मला देशाचा प्रेसिडेंट बनायची इच्छा आहे. मला मोठं काम करायचंय. योसेफाच्या मनात आहे की ज्या देवाने मला दर्शन दिलंय, बाकीच्या पेंड्या झुकलेल्या त्याने पाहिल्या, आपल्या दर्शनाशी एकनिष्ठ राहिला. प्रार्थनेची उत्तरं मिळायला विलंब लागला तर घाबरू नका. जे दार तुम्ही ठोकलंय ते जिवंत देवाच्या घराचं दार आहे. तुमची प्रार्थना ऐकली जाणारच, तुम्हाला उत्तर मिळणारच, त्यात तीळ मात्र शंका नाही. काही लोक वर्षातून 3च वेळा दार वाजवतात, गुड फ्रायडे, ईस्टर आणि ख्रिसमसला. बाबा रे, तुझं काही खरं नाही. जर येशू ख्रिस्त या 3 दिवसापैकी एका दिवशी जर रॅप्चरसाठी आला, लई लोक स्वर्गात जातील, कारण त्या दिवशी सगळे धार्मिक झालेले असतात. पण जर का काही गडबड झाली तर काय खरं नाही प्रियांनो. आणि तो अशाच वेळेस येईल असं लिहिलंय की जेव्हा सगळे बेसावध असतील. देवाच्या प्रिय लोकांनो, एकनिष्ठ राहणं हे नितांत गरजेचं आहे. नियमित आपल्या चर्चकडे आपली पावलं वळाली पाहिजेत. देवाच्या प्रिय लोकांनो, आपल्या पास्टर बरोबर, आपल्या सेवकांबरोबर एकनिष्ठतेने वागा. जे तुम्हाला आध्यात्मिक रीतीनं प्रबळ करत आहेत, त्या तुमच्या आत्मिक बापाशी एकनिष्ठतेने वागा. ही देवाची इच्छा आहे, ही देवाची योजना आहे. त्यांची निंदा केल्याने कितीतरी लोकांच्या जीवनामध्ये संकट आलेली आहेत. ते देवाच्या अभिषेकामध्ये आहेत आणि तुम्ही अभिषिक्ताच्या विरुद्ध बोललात तर तुमच्या जीवनावर संकट येऊ शकतं. आज आम्ही देवाशी एकनिष्ठ राहणं गरजेचं आहे. आपल्या पालकांशी एकनिष्ठ राहणं गरजेचं आहे. आपल्या मंडळीशी एकनिष्ठ राहणं गरजेचं आहे. आमेन, हालेलुया. एकनिष्ठ व्हा, एकनिष्ठ व्हा. पालक त्यांचं दुःख डायरेक्ट स्वतः सांगू नाही शकत. देवाचे सेवक त्यांचं दुःख कोणालाही सांगू शकत नाहीत. आणि म्हणून आज मंडळीची जबाबदारी आहे की जे रोज सगळ्यांसाठी प्रार्थना करतात, त्या सेवकांसाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे, त्यांच्या परिवारासाठी प्रार्थना केली पाहिजे. आमची एकनिष्ठता ही आहे की आम्हाला सेवकांचा अभिमान असला पाहिजे. आमेन. कोणी पण तुम्हाला विचारलं, तुमच्या चर्चमध्ये 10च लोक आहेत, तुम्हाला विचारलं कोणी चर्च कोणतं चांगलं आहे, सगळ्यात चांगलं आमचं चर्च आहे. आम्हाला आमच्या मंडळीचा अभिमान पाहिजे, आम्हाला आमच्या पास्टरचा अभिमान पाहिजे, आम्हाला आमच्या लोकांचा अभिमान पाहिजे. आपलं जे नाव आहे, आपला बाप गरीब जरी असला तरी आपण त्याचंच नाव लावतो. किती लोक आमेन म्हणणार आहे गोष्टीला. दुसऱ्याचा बाप किती पैशावाला आहे, किती त्याचे घर आहेत, बंगले आहेत, त्याचा आम्हाला काय करायचं आहे.
तुम्हाला पटत नसेल पण पटवून घ्या, हे सत्य आहे. आम्हाला आमच्याच पालकाचा खूप अभिमान पाहिजे, आमच्या मंडळीचा अभिमान पाहिजे. मीटिंग्सला जा, प्रार्थनेला जा, पण फिरून आपल्या स्वतःच्या मंडळीत आपल्या पालकांकडे तुमची पावलं वळली पाहिजेत. आमीन म्हणाल का? ही तुमची एकनिष्ठता फार कामाची आहे. जो दिसणाऱ्या भावावर प्रेम करत नाही, न दिसणाऱ्या देवावर कधी करणार? एकनिष्ठता महत्वाची. त्यामुळे देवाचे आशीर्वाद आपल्या जीवनात मोकळे होतात. बोलो येशू मसीह की हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, ही जी रूथ होती, त्या रूथला म्हणजे तिची जी सासू होती नामी, त्या दोन्ही सुना रूथ आणि अर्पा. आता घरात पुरुषच राहिला नाही कोणी. अर्पा आली, सासूचं चुंबन घेते, गाळ्यात भेट, हे ते सगळं रडून बिडून मोकळ्या झाल्या. ओके सासूबाई, बाय बाय. काही लोक पिलातासारखे तयारीतच असतात. कुठंही ते पातेलं, मला हात धुवायचे, हात धुवून लगेच बाजूला होतील, माझा काही संबंध नाही, तुम्ही तुमचं बघून घ्या. काही लोकांचे आम्ही नावं ठेवलेत, ब्रदर पिलात, लगेच बाजूला. काही जबाबदारी नको, कसलं कामात काही नको, काही नाही, फक्त आपण कशी मोकळे होणार. अर्पा लगेच मोकळी झाली, सासूबाई ठीक आहे मी चालले माझ्या माहेरी, तुम्ही बघून घ्या तुमचं काय करायचंय. रूथ सासूला सोडायला तयार नाही. सासू म्हणते, बाळा तू जा, आपल्या आप्तजनात जा, परत जा तिकडं, तुला आशय त्या लोकांमध्ये, जा तू तिकडं. रूथ म्हणाली मला सोडून जा. रूथ याचा पहिला अध्याय 16 वचन. रूथ म्हणाली मला सोडून जा आणि माझ्या मागे न येता परत जा, असा मला आग्रह करू नका. तुम्ही जेथे जाल तेथे मी येईन. किती लोक आमेन म्हणणार आहे? सासूबाई तुम्ही जिथे जाल तेथे मी येईन. रूथ मध्ये एक वैशिष्ट्य आहे प्रियांनो. चांगल्या दिवसात सासू बरोबर होती, वाईट दिवसात पण सासू बरोबर राहिली. ही खासियत आहे, याला म्हणतात एकनिष्ठपणा. चांगल्या दिवसात सगळे आमच्या साथीला येतात. एखादा गव्हर्नमेंट सर्वंट रिटायरमेंट आली, नातेवाईकांना कळालं आता लाखो रुपये येणार आहे त्याची, असले कावळ्यासारखे घेरट्या मारतात घरात. कसं काय दादा बरं आहेस का? आणि ज्याच्यावर कर्ज झालंय त्याला कोणी ओळख दाखवत नाही. कळालं ना हा कर्ज बाजारी झालाय, मला पैसे मागेल का काय? बाबा कसं काय, बरेच दिवस झाले भेट नाही, कोण तुम्ही? आणि जेव्हा तुमच्याकडे भरपूर काही येईल, लांबचे नातेवाईक, एकदम लांबचे असं दाखवतील, एकदम जवळचं नातं आहे आमचं. जेव्हा तुमच्याकडे असेल तेव्हा लोक तुम्हाला जवळ करतील प्रियांनो. हालेलुया. तुमच्याकडे असताना तुमच्याशी सगळे गोड बोलतील, सगळीकडे तेच आहे. तुमच्याकडे नसताना सगळे तुमचा धिक्कार करतील. रूथचा स्वभाव काय? सासूकडे सगळं होतं तेव्हा ती सासू बरोबर होती, आणि आज सासूकडे काहीच राहिलेलं नाहीये, शून्य अवस्थेत आहे. मला नामी म्हणू नका म्हणते ती, नामी म्हणू नका, मारावा ना म्हणे. देवाच्या प्रिय लोकांनो, अशा कठीण परिस्थितीत ही रूथ तिला सांगत आहे, तुम्ही जेथे जाल तेथे मी येईन, तुम्ही जेथे राहाल तेथे मी राहीन. तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव. हे सगळ्यात मोठं स्टेटमेंट केलं त्यांनी. हालेलुया. तुमचा देव तो माझा देव. ती रूथ मवाबी होती, मवाब देशाची रहिवासी होती. तिचं कल्चर निराळं, तिचे देव निराळे, सगळ्या गोष्टी तिच्यासाठी वेगळ्या आहेत. पण सासूला ती प्रॉमिस करत आहे की मी तुम्हाला सोडणार नाही, तुमचा देव तो माझा देव आहे. एकनिष्ठता. देवाच्या प्रिय लोकांनो, नवीन करारामध्ये अनेक असे तुम्ही पाहू शकता. यहूदा इस्करियोत सोडला तर बाकी 11 शिष्यांनी एकनिष्ठता दाखवली. संत पौलाने एकनिष्ठता दाखवली, मरेपर्यंत विश्वासू राहिला. शिरच्छेद झाला संत पौलाचा, पण तो देवाशी एकनिष्ठ राहिला. आज मंडळीने ख्रिस्ताशी एकनिष्ठ राहण्याची गरज आहे. एकनिष्ठतेने. गांधीजींनी एकदा म्हटलं होतं की जर प्रत्येक
येशूच्या लोकांना, या ख्रिस्ती लोकांना जर येशू कळाला ना सगळ्यांना, हा सगळा भारत येशूचा देश होऊन जाईल. हालेलुया. त्यांना स्वतःला माहित होतं की ख्रिस्त ह्याच लोकांना कळालेलं नाही. जर कळाला असता तर मिशनच्या प्रॉपर्टी आपल्या लोकांनी विकल्या नसत्या प्रियांनो. जर खरंच ख्रिस्त कळाला असता तर वैऱ्याबरोबर हात मिळवणी करून देवाच्या राज्यामध्ये गडबड केली नसती. आज यहुदा इस्करियोतच्या स्वभावाचे खूप लोक ख्रिस्ती समाजामध्ये आहेत, एकनिष्ठता नाहीये. पण आज देवाचा दास या नात्याने तुमच्यावरती मी भविष्यवाणीचे शब्द करत आहे. ऐकताय तुम्ही चर्च? तुम्ही जागा विकणारे नाही, तुम्ही जागा खरेदी करणारे लोक बनाल. प्रत्येक इथं उपस्थित ज्या पालकांच्या कानापर्यंत आवाज जाते त्या प्रत्येकासाठी मी प्रॉफिटिक वर्ड डिक्लेअर करतोय. तुम्ही जमिनी घ्याल आणि परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल. प्रत्येक गावात तुमच्या जमिनी असतील. जेवढ्या मिशनच्या प्रॉपर्टी विकल्या गेल्या त्याच्यापेक्षा मोठ्या जमिनी देवाच्या राज्याकडे येत आहेत. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करत आहे. आमेन. हालेलुया. आज ज्या ज्या कानापर्यंत प्रभूचं वचन जातंय, ज्या ज्या कानांपर्यंत हा आवाज जातोय, एक आज पक्का निर्धार करूया की प्रभू मी तुझ्या राज्याशी, तुझ्या लोकांशी, तुझ्या मंडळीशी एकनिष्ठ राहीन प्रभू. आमेन. आज ती एकनिष्ठता आमच्या जीवनात पाहिजे. जर आम्हाला आशीर्वाद पाहायचेत आमच्या जीवनात तर आम्हाला एकनिष्ठ राहायचंय. कधीही देवाच्या राज्याच्या विरुद्ध जाऊ नका, कधीही चुकीचं पाऊल उचलू नका. प्रभू खूप दयाळू आहे. आमेन. हालेलुया. त्याला आवडतं की त्याने तुम्हाला आशीर्वादित करावं. जर आम्ही आशीर्वादित होत नसू तर त्याच्यात देवाची चूक नाही, त्याच्यात आमची चूक आहे. आम्ही स्वतःला तपासायचंय की काय चुकतंय आणि त्या गोष्टी दूर करून आज परत एकदा देवाच्या राज्यात आम्हाला रिस्टोर होऊन उभं राहण्याची गरज आहे. आमेन.